VSRचे स्वतःच्या विमानं कमी आहेत आणि राजकीय नेत्यांची विमानं VSR आपल्याकडे ठेवतं. त्याच्यामध्ये त्यांचं विमान असेल स्वतःचं, ते फडणवीस साहेबांचं. नाही, पण रवशत काल रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर जी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि त्यात ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात सुनेत्रा पवार अजून गप्प का आहे. हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता. हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे. ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मी असं म्हटलं त्या सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहेत. FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा हा विषय काय म्हणतोय मी. पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाच्या अजित पवारांच्या जागी. त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतो आहे. VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्याने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला पिता गमावला आहे, त्यांनी केली पाहिजे. पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे. हा अपघात धोक्यानं की धोक्यानं असं देखील राज ठाकरे नाही, म्हणतात. ठीक धोका आहे. नेमका कोणी दिला? त्याच्यावरती खूप वेळा आपण नाही, बोललो. राज्यसभेला पवार साहेबांची भेट काही चर्चा झाली थोडा इस्पितळात आहेत माननीय शरद पवार साहेब. त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. त्याच्यामुळे ती राजकीय चर्चा करण्याची जागा नाही. त्यांच्याने माझे व्यक्तिगत नात्याचे संबंध आहेत पहिल्यापासून राजकारणात येण्याआधीच्यापासून. काल त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक चौकशी केली. माझ्याशी ते बोलले अनेक विषयावर. हे खरं आहे. इतरसुद्धा काही लोकांची तेव्हा दिल्लीतून फोनाफोनी सुरू होती तिथे. त्या संदर्भात एक संवाद झाला, तो मला माहिती आहे. आणि पवारसाहेबांची प्रकृती आता स्टेबल आहे. काही चाचण्या त्यांच्या थोड्या आजूबाजूकडे होतील आणि ते घरी जातील. त्याला ताबडतोब घरी जायचं आहे, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवलेलं आहे, कुटुंबानं थांबवलेलं आहे. आणि लवकरच ते पूर्ण बरे होतील आणि सक्रिय होतील असं मला एकंदरीत त्यांच्याशी बोलताना जाणवलं. नाही, पण रवशत तुम्ही असं म्हणता आहात की राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी चर्चा होती. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे हे वारंवार शिवसेनेचा हा कसा दावा आहे राज्यसभेसाठी हे ठळकपणे सांगता. मग ते चुकीचं काय बोलताय? एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ ना. फक्त माझ्याकडे 20 जागा आहेत म्हणून तर मी आमचा खासदार निवडून आणू शकत नाही, किंवा काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही, शरद पवारांचे 10 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचा दावा आहे. प्रत्येकाला वाटतं आमच्याशिवाय निवडून येणार नाही. एकत्रित बसून आपापल्या दाव्यांवरती चर्चा करणं आणि निर्णय घेणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे. प्रत्येकाचा खासदार निवृत्त झाला आहे. फक्त शिवसेनेचाच झाला आहे का? नाही, शिवसेनेचा झालेला आहे. आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त झाले आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त झाल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण म्हणतो की आमचा खासदार निवृत्त झाला आहे, आमचा दावा. असं नसतं. ते एकत्र बसूनच विधान परिषद आणि राज्यसभेबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. तुमच्याबद्दल देखील त्यांनी संदर्भ दिलाय की शरद पवार हे सर्वाधिक आदरार्थी आहेत आम्हाला, परंतु ही जागा आमची आहे. जर कोणी मोठं नाव आणलं तर पुढच्या वेळेला काँग्रेसने मोठं नाव आणलं तर आम्ही संजय राऊतांची जागा द्यायची का, असा सवाल देखील. बरोबर. मी काय म्हणतोय, आदित्य ठाकरे यांचं जे कालचं वक्तव्य आहे ते अत्यंत योग्य आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. आम्हाला आमचा आवाज राज्यसभेमध्ये उठवण्यासाठी किमान 2 खासदारांची तरी गरज असते.
मी एकटा तिथे काही करू शकत नाही. सपोर्टला एक कोणतरी लागतो टाळ वाजवायला.